आतमध्ये कैवल्य पाटील बंधू आपण पाहताय, सारंग पाटील ब्रदर्स जोडी आविष्कार दादा यांना आपण पाहतायत. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आजच्या दिवसामध्ये फक्त वेळेच्याच भावी. मात्र या ठिकाणी सामने थोडेसे उशिराने चालतायत, परंतु ही खंत मनाला वाटते की आयोजक गेली 1.5 ते 2 महिने मात्र या ठिकाणी राबतात. परंतु आपण थोडंसं वेळेचा विचार करा, कारण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये, वेळ कोणाचा गुलाम नाहीये. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा एक महान संशोधक पीटर हेनलिन जर्मनीचा, त्या व्यक्तीसाठी मात्र थांबू शकला नाही, तर आपणासाठी काय थांबेल तर विचार करा. भरत पाटील एक साईडला आपण पाहत आहेत, मॅन फ्रॉम कोपरी गौतम अक्रे, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर एक कोसमाई चषक खारडी वैतरणाच्या मैदानात आपण पाहिलं, या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. आज अजय पाटील यांनी सुद्धा खूप चांगली स्टेटमेंट दिली प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की रण रण तर रक्त ऊन आहे, आणि आपण पाहत आहेत खूप उष्णतेच्या लाटा वाहताना पाहायला मिळतात, आणि अशा वेळेला आपल्या शरीराची काळजी घेणं हे सुद्धा खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. गेले जूनच्या पहिल्या वीकपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचं नाव मात्र थांबणार नाही आहे. जसं मात्र पावसाला सुरुवात होते, रिमझिम सरी बरसल्या जातात, आणि काही कालांतराने लगेच 10 ते 15 दिवसानंतर रबर बॉल क्रिकेट आपण पाहू शकतायत. किशोरजी पाटील मास्टर क्रिकेट डे खेळण्यामध्ये अग्रेसर आहेत, आणि ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय कैवल्य पाटील बंधू, जुचंद्र ते शारजा कतारचा स्टेडियम पर्यंत प्रवास त्यांचा सुखरूप राहिला, आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक नाव मात्र अगदी आदराने घेतलं जातं, ते कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 फलंदाज सज्ज झालेत. एका साईडला अजय पाटील सारखा खेळाडू जो भरोडी या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो, तर सूरज सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. सूरज अँड एका साईडला आपण पाहत आहेत अजय पाटील. आपण पाहत आहेत ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीवाडा जुचंद्र आयोजित लोकनेते कार्यक्षम दमदार आमदार माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा विकास पुरुष चषक 2023. एक स्वप्न होतं पाटील परिवाराचं की प्रोफेशनल स्पर्धा मात्र राबवावी, आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्टारकास्ट मंडळी या मैदानाला यावी, आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. लेट्स सी स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. अमित तांडेल ब्रँड ऑफ अर्नाळा, तर त्याच्या समोर आपण पाहू शकाल अजय पाटील. पहिला चेंडू अजय पाटीलने बॅकफुटला गेले, जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर ग्लोरियस चौकार. वॉट शॉट, सुस्वागतम चौकार. कार या ठिकाणी पाहायला मिळतोय संजय म्हात्रे, गोल्डन मॅजिक फिंगर आणि मास्टर माइंड असलेले असे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा 100वा चौकार या स्पर्धेतला, या सिरीज मधला. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला जातोय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बनवला गौतम अक्रे, ब्रँड ऑफ दांडीचा हा खेळाडू आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा. पहिल्या चेंडूवर अमित तांडेल विराथनचे ते मैदान. अल्पेशदादा भोईर बहुजन विकास आघाडीची मॅच, आमदार चषक, अप्रतिम आणि बेस्ट बॉलर. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे अमित तांडेलने लगेच इम्प्रोव्हायझेशन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी. साईडला अप्रतिम फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते, आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. विजय कांबळे या ठिकाणी जॉईंट झालेत. 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला 100% द्यावे लागतात. आपल्या संघाकरिता खेळण्यासाठी मात्र प्रत्येकाची इच्छा असते, आणि आज खऱ्या अर्थानं प्रोफेशनल क्रिकेट खूप पुढे चाललंय. यामध्ये ग्लॅमर आपण पाहू शकतायत, या क्रिकेटला आलंय, क्रेज वाढलाय, आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. मी गावाकडून खेळता खेळता मात्र एक प्रोफेशनल क्रिकेट खेळावं हे मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय आताच्या घडीला.
अमित तांडेल यावेळेला फुलटॉस चेंडू जरूर होता. सूरजने मात्र त्याचा परिपूर्ण फायदा उचलला नाही. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतो. ललित भोईर बंड्या सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल नाही, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना ब्रँडेड स्पोर्ट्स स्पॉन्सर बाय जागृती 11 डोंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचतोय 6 वर. अमित तांडेल पुन्हा एकदा एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. साईच्या स्पोर्ट्स आपण पाहताय. साईच्या 11 अर्नाळा या संघातून बिलॉंग करणारा. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न चेक करतायत की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायला हवा होता. सूरज मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. पहा, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तदनंतर 2 चेंडू डॉट आले, तदनंतर सिंगल आली, व्हाईट बॉल आला आणि पुन्हा एकदा अमित तांडेलने मात्र या ठिकाणी सुंदर चेंडूची हाताळणी केली. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली लेग बिफोर विकेट, ऍब्सोल्युटली प्लम. पंचांच्या मनात कोणताही संदेह नाही. यावेळेला आपण पाहतायत मिडल स्टंपला भेटला असता आणि हाच विचार करून मात्र यावेळेला पायचीत पकडला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. अशी स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. अमित तांडेलने अप्रतिम गोलंदाजी यावेळेला स्वीकारली. पहिल्याच षटकामध्ये परिपूर्ण जकडवून ठेवलं. ते आपण पाहतायत ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली. आणि डोंबिवली म्हटलं, जागृती 11 म्हटलं की विशाल म्हात्रे अप्रतिम एक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. उसर घरचे आणि या ठिकाणी आज ते सुद्धा जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्यापासून ग्रामीण बिग बॅशला सुरुवात होते. डबल ए प्रेझेंट 70-70 आपण पाहू शकाल आणि सर्व मिळून जवळजवळ 11.5 लाख आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून आपण पाहत आहेत. दाढीबाबा यांचं सुद्धा एक स्वप्न होतं की एक मोठी स्पर्धा व्हावी आणि ती सुद्धा जुचंद्र क्रीडा नगरीमध्ये. आणि मोठ्या स्पर्धेत अफलातून खेड्यापाड्यापासून तर शहरापासून खेळाडू मात्र या मैदानात यावेत आणि खूप चांगला क्लास दाखवावा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा ही पर्वणी निर्माण झाली. 6 धावा 1 गडी बाद. कारण आयोजन म्हणणं फक्त सोपं आहे, परंतु ते करून दाखवणं, तेवढा वेळ देणं, आपल्या परिवाराला जेवढा वेळ आपण देत नाहीत ना, तेवढा वेळ मात्र या मैदानाला द्यावा लागतो. आणि ते मैदान मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि खऱ्या अर्थानं सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. आविष्कार दादा असतील, सारंग दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत, कैवल्य पाटील बंधू यांना आपण पाहू शकाल. आणि आज अभिमानाची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या 6, 1 गडी बाद. दुसरे षटक हाताळण्यासाठी करण अंबिरे. पहिला चेंडू अजय पाटील, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथे मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही. आणि पंच या ठिकाणी आपण पाहत आहेत माणक मारवाडी सर यांच्याकडून बाईच्या स्वरूपात इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुर्वेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वेश मडवी घेसर कडून बिलॉंग करताना हा आपण पाहू शकतायत खेळाडू. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून कळला गेलाय. क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना स्वर्गीय पांडुरंग दामोदर भोईर स्टँडच्या दिशेने सलामी देत असताना येतोय खणखणीत दर्जेदार विकास पुरुष चषक चौकार. रन्स कारण अंबेरीच्या
गोलंदाजीवर यावेळेला आपण पाहतायत एक जबरदस्त प्रहार, जागा बनवली, रूम दिला, चेंडू निघून जाईल बॅकहँड पॉइंटला. तत्पूर्वी फिकेपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 या धावसंख्येवर अगदी 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. आणि हा खेळ मात्र आपण पाहतायत प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचला गेला आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं. म्हणून म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. चेंडूला पाहिलं, न्याळलं, प्ले करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाहीये. भरत पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघातून बिलॉंग करणारा, 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा आमच्याच गावामध्ये, आडणे गावामध्ये मात्र ज्याने केला गेला होता, तोच खेळाडू मात्र आपण पाहतात भरत पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. मॅग्निफिसंट प्लेअर करण अंबेरीचा हा डॉट बॉल आला आणि संघ जाऊन पोहोचतोय 13 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहू शकतायत. प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतायत यतीश पाटील पुढे सरसावले गेले होते. झिंज सुटतोय त्या ठिकाणी आणि दुर्वेशला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालंय. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5 बॉलचा यावेळेला आपण पाहू शकतायत खेळ संपन्न झालाय. 14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली हा संघ प्रथम फलंदाजी करताना आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना ड्रीम 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडीची ही मॅच आपण पाहताय. चहूबाजूने पिवळमय असं वातावरण, अतिशय देखणं आणि दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, तत्पूर्वी कोणतीही धाव मिळत नाहीये. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालेत ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या सरासरीने 14 या धावसंख्येवर. म्हणजेच चांगली गोलंदाजी आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते. अमित तांडेलने आपल्या बोटांतील जादू दाखवली. दुसऱ्या गोलंदाजीवर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आला करण अंबेरे. दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय आहे याचं मात्र यावेळेला गुणवत्तेचं गाठोडं मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सदा राहतं करण अंबेरीच्या गोलंदाजीवर. कारण डहाणू मधून बिलॉंग करणारा हा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकात 14 धावा. घेऊया एक थोडासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतात उपसरपंच आणि नवनिर्वाचित युवा सरपंच अर्थातच रवींद्र ठक्कर यांना आपण पाहतायत. या सर्वांचं आम्ही करतोय संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या गेल्यात. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. अमित तांडेल यावेळेला आपण पाहू शकतायत ऑफस्टमच्या बाहेर असल्या कारणानं व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15च्या घरामध्ये. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. टेनिस बॉल क्रिकेट अगदी मात्र या ठिकाणी क्रेज वाढला गेलाय आणि जिथे जिथे आपण पाहताय मोठमोठ्या स्पर्धा आहेत, त्यामुळे कदाचित काही जे नामवंत खेळाडू या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न भरत पाटील कॅरी करतील, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. परंतु इथे मात्र काय घटना घडली गेले. पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकताय स्विच हिट करण्याचा मनसुबा बनवला. तिथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली बॅटची एज होती की नाही आणि इथे मात्र आपण पाहतात ललित भोईर बंडा सर दर्शवतील, कारण ज्या अनुषंगाने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मनसुबा बनवला होता दुर्वेश मडवी या फलंदाजाने, तिथे पंच डिस्कस करतात. कारण आतापर्यंत 4ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. पंच डिस्कस करून आपण पाहू शकाल त्या ठिकाणी आशिष मोरे मात्र यावेळेला आपण पाहतायत टेक्निशियन अप्रतिम चांगलं गुड जॉब करत असताना 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. 70-70 फक्त हे नाव नाहीये तर
अँड तयार झालाय या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लाईव्हच्या माध्यमातून. अश्विन गोपाळे आपण पाहू शकताय. तारिक बाई यांना कोण विसरेल. प्रतिम एक सुंदर व्यक्तिमत्व आपण सातत्याने पाहायला मिळतात. तारिक सय्यद आणि त्याचप्रमाणे विपुल पांडुलकर, सतीश जाधव. लाईव्ह आपण पाहू शकताय स्लो मोशन मध्ये ज्या पद्धतीने यावेळेला आपण पाहतायत. यस, फलंदाज बाद आहे. OUT आउट. असं वाटलं दुर्वेश हँडकटच्या वरती चेंडू मात्र आदळला होता, परंतु तसं नाहीये. इथे मात्र आपण पाहतायत परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत. मात्र जो अँगल आहे बॅटचा त्याच्या मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकताय. त्या ठिकाणी हँडकटच्या माध्यमातून आपण पाहू शकताय जिथे ग्रीप असते तिथेच मात्र चेंडू यावेळेला स्पर्श झाला आणि रिव्हर्स स्वीप यावेळेला खेळत असताना एक चुकीचा फटका. मित्र म्हणेन शॉट सिलेक्शन अचूक नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतायत. खूप चांगली क्लिअरिटी आणि यावेळेला 70-70 लाईव्हच्या माध्यमातून मानाचा मुजरा असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना 15 धावा 2 गडी बाद. गौतम अकरेला आपण पाहतायत, करण अंबेरीला पाहतायत, प्रतीक धोदडेला आपण पाहू शकतायत. प्रतीक धोदडे हे सुद्धा एक खूप मोठं नाव आपण पाहू शकाल. पंकज दिवेला आपण पाहू शकतायत. प्रशांत माचीला आपण पाहतायत, झाई संघातून बिलॉंग करणारा. अमित तांडेलला आपण पाहतायत, अर्नाळा संघातून बिलॉंग करतोय. विघ्नेश साखळतोडेला आपण पाहतायत, हा सुद्धा अर्नाळा संघातून बिलॉंग करताना. भरत पाटील कोपरी संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. मनोज पाटीलला आपण पाहू शकतायत. नंतर दीपेश लोखंडेला आपण पाहतायत, गौरव दवनेला आपण पाहतायत, यतीश पाटीलला आपण पाहू शकतायत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिती मात्र नाजूक आहे, कारण 15 धावा 2 गडी बाद. इथून मात्र कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल. धावा मात्र या ठिकाणी जमवाव्या लागतील. एक सॅटिस्फाईड स्कोरकडे जर तुम्हाला वाटचाल करायची असेल तर डेफिनेटली इथे मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. नवीन बॅटर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. उजव्या हाताने फलंदाजी करताना पुन्हा एकदा सज्ज होईल. न्यू बॅटर, थोडासा दबाव असेल, परंतु या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हेच प्रत्येक खेळाडूचं ध्येय आपल्याला पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकतात कॉटन बोल्टची संधी दौडून आली. अमित तांडेलने कोणतीही चुकी केली नाही आणि गोलंदाजी केल्यानंतर पुन्हा एकदा मात्र त्याच मुमेंटने मात्र त्या चेंडूवर जाणं, एकटक मात्र लक्ष ठेवणं, आय कॉर्डिनेशन स्ट्रॉंग असणं, हातांची ओंज व्यवस्थित असणं, या सर्व काही गोष्टी अद्यावत करत असताना फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर मिस्टर दीपेश घोलप आपण पाहू शकतायत. वाडा तालुक्यातून बिलॉंग करणारा एक छोटस गाव आपण पाहिलं तर अल्मान, आणि अल्मान गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू WPL वाडा प्रीमियर लीग मध्ये मात्र याच खेळाडूला मिळालेली एक मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहायला मिळाली. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 11 बॉल 11 षटकार लगातार मारणारा हा खेळाडू मिस्टर दीपेश घोलप, सिक्सर किंग म्हणून वाडा तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. 15 धावा 3 गडी बाद. किशोरजी पाटील मास्टर्स अप्रतिम चांगलं क्रिकेट हाताळतात. पहिला चेंडू यावेळेला स्वतःची विकेट वाढवण्यासाठी, यावेळेला वाचवण्यासाठी मात्र चाललेली धडपड मात्र पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली, कारण जबरदस्त अमित तांडेल गेली 2 ते 3 वर्ष अमित तांडेलने जी प्रगती केली अफलातून. अर्नाळा गावातील हा मात्र खेळाडू आपण पाहत आहेत आणि आज कालच्या दिवसामध्ये अर्नाळा संघातील 2 फलंदाजांनी जबरदस्त कारनामा केला. दोन्ही खेळाडूने मात्र अर्धशतक झळकावलं याच मैदानात. ऑन साईडला खेळला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यतीश पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी दीपेश घोलप कागदोपत्री स्ट्रॉंग होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही. ज्या संघाला गरज होती आज दीपेश घोलपची, परंतु दीपेश घोलपने नाराज केलं. बॅक टू द पवेलियन, गॉन.
4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. काय अमित तांडेलने गोलंदाजी केले, 7 धावा देऊन 4 फलंदाजाला मात्र यावेळेला चमूच्या असल्याला पाठवलं गेलंय. म्हणजेच हॉल ऑफ 5 विकेट घेईल का हा गोलंदाज. या 6 षटकांमध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात की 5 विकेट घेण्याचा कारनामा करतात. आणि अमित तांडेल आज मात्र तो यावेळेला पराक्रम करील का, कारण या गोलंदाजाला भरपूर वेळा जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अवॉर्ड या गोलंदाजाला मिळालेत. कारण आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर, गोलंदाजीच्या कर्तृत्वावर ज्यांनी भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडलाय असा मात्र गोलंदाज अमित तांडेल. केदारनाथ पाटील, किशोरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमच्या मुख्य मंचावर. त्यांचं शब्द सुमनाने स्वागत. उलटा चेंडू होता, विशाल मात्रे मोठा प्रहार करण्याचा मनसुबा बनवला परंतु प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. विघ्नेश साखळतोडे, हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये यावेळेला फेकी करत असताना पाहायला मिळतोय. काय अफलातून कामगिरी करताना खेळाडू आपण पाहू शकाल. 16 धावा 4 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहतायत की कंबरीच्या वरती आहे की नाही, त्यासाठी मात्र रेफर केले पंचांनी. या आपण चेक करूया. टीव्ही अंपायर म्हणून यावेळेला काम बजावतील. 16 धावा 4 गडी बाद झाले. डिसिजन पेंडिंग राहिलंय. अमित तांडेलने आतापर्यंत उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली, आपल्या बोटांतील जादू दाखवली, विलक्षण कामगिरी केली. इथून मात्र फार नाजूक स्थिती आहे आतापर्यंत ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली या संघाची. म्हणतात ना, सूर्य बुडताना दिसतो परंतु तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्याकडे आहे तो कधीच आयुष्यात अपयशी ठरू शकत नाही. तसेच मात्र यावेळेला करावं लागेल. काहीतरी उमेद, विश्वास आणि कष्ट करावे लागतील. अजय पाटील एका साईडला आपण पाहतायत, मॅन फ्रॉम बरोडी, आणि एका साईडला विशाल मात्रे, डीजे ब्रावो या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. यंदाच्या वर्षात माकणीच्या मैदानात सुद्धा ते उपस्थित झाले होते. शुभम पाध्ये यांनी मात्र त्यांना इन्व्हाइट केलं होतं. एक स्पर्धा मात्र त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. तर या पण कैवल्य पाटील बंधू स्वतः या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आविष्कार दादा पाटील यांना आपण पाहताय, सारंग दादा यांना आपण पाहू शकतायत. आणि या त्रिमूर्तींना घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारा व्यक्तिमत्व अर्थातच या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान आणि लाडके आयोजक दाढी बाबा यांना आपण पाहू शकतात आमच्या मुख्य मंचावर. कन्हैया बेटा भोईर, कार्य सम्राट, माजी सभापती आणि तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा अर्थातच जितेंद्र ठाकूर अप्पा. तर यस, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकाल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतायत थोडासा गुडघा टिकला होता आणि थोडंसं झुकले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. फ्रंट फुटला यावेळेला आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने डीपमध्ये कधी कधी अशा प्रकारचे चेंडू ज्या वेळेला येतात ना तेव्हा डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून मात्र आपण पाहू शकतात की चेंडू खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी बाळगला गेला आणि फेअर डिलिव्हरी. अमित तांडेलचा शेवटचा बॉल या षटकातील. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला. अजय पाटीलची बॅट यावेळेला बोलू लागले. बॅकलिपचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. लॉंग ऑन क्लिअर करत येतोय षटकार. टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा झालेत, 4 गडी बाद झालेत आणि बहुजन विकास आघाडीचा फ्लॅग, लोकनेते आणि आपण पाहू शकतायत अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आमदार जितेंद्रजी ठाकूर यांचं फ्लॅग यावेळेला आपण पाहताय, शांततेचं प्रतीक. आणि ब्रँडेड स्पोर्ट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट या आपण जाऊया सन्मानकडे. सन्माननीय रवींद्र ठक्कर साहेब इथे उपस्थित आहेत. सरपंच टिवरी ग्रामपंचायत, त्यांचा खास सन्मान या प्रसंगी आम्ही इथे करतोय आविष्कार दादाच्या माध्यमातून. अतिशय चांगला वेळ त्यांनी दिलाय आणि क्रिकेटचे जाणकार आहेत नो डाऊट. आणि निश्चितच टिवरी परिसर म्हटलं तरी देखील भरपूर मोठं क्रिकेट तिथे खेळलं जातं. आणि सरपंच साहेब रवींद्र ठक्कर साहेब इथे उपस्थित झाले आहेत आणि खरोखरच मनापासून आनंद होतोय. या पंचक्रोशीतील नेते मंडळांची आवडती स्पर्धा इथे पाहायला मिळते, ती म्हणजे विकास पुरुष चषक. अजून एक खास सन्मान सन्माननीय नूतन कुमार भोईर साहेबांचा, उपसरपंच टिवरी ग्रामपंचायत, त्यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय आविष्कार दादांच्या माध्यमातून. अतिशय चांगलं सहकार्य आणि सर्वात मग अगोदर जर बघितलं तर निश्चितच जिव्हाळा आहे, प्रेम आहे या साई स्पोर्ट्स वाकीपाड्याच्या बाबतीतला, आविष्कार दादांच्या बाबतीतला. आणि म्हणूनच ज्या निमंत्रण जी निमंत्रणं गेलेत त्या निमंत्रणाला आमच्या पाहुण्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल या सर्व पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्मान करूया नूतन कुमार भोईर, उपसरपंच टिवरी ग्रामपंचायत, यांचा देखील खास सन्मान इथे केला जातोय आविष्कार दादांच्या माध्यमातून. खूप खूप ऋणी आहोत आम्ही आणि निश्चितच तुमचं हे प्रेम, तुमचं सहकार्य निश्चितच आमच्यासाठी एक वेगळी ऊर्जा देऊन गेलंय.
स्ट्रॅटेजिक टाइम आउट चालू आहे आणि निश्चितच आपण बघतोय इथे मान्यवरांचे सन्मान केले जात आहेत. अतिशय चांगला वेळ त्यांनी दिलाय. थँक्यू व्हेरी मच सर्व आमच्या मान्यवरांचं. आणि लगेच वळूया पुन्हा एकदा एकूणच या सामन्याकडे. या ऐकूया जयजी भोसले यांना. हॅलो, धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर, धन्यवाद हरेजी पांड्या सर, धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर, धन्यवाद संकेतजी पाटील सर. यांचा आवाज आपण ऐकतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र आयोजित लोकनेते कार्यक्षम दमदार आमदार आदरणीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कामाचा दुजोरा देणारी ही स्पर्धा विकास पुरुष चषक 2023. अजून एक खास सन्मान आम्ही घेतोय. इथे ससूनगरचे आमचे देवेंद्रजी इकडे उपस्थित आहेत. युवा कार्यकर्ते आहेत. या दरम्यान सन्मान्य डॉक्टर इथे उपस्थित होताना दिसत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम डॉक्टर. आणि प्लीज आसनस्थ व्हायचं आहे. देवेंद्र यांना विनंती करतोय की आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे एकूणच आविष्कार दादांचे मित्र आणि ससूनगर परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही इथे लगेच घेतोय. विघ्नेश. तर एक खास सन्मान आपण बघतोय 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जबरदस्त क्रू मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सेटअप जबरदस्त आहे आणि म्हणूनच 70-70चं नाव पंचक्रोशीत आहे. विघ्नेश आलाय या षटकाच्या दरम्यान. चौथ्या षटकाचा पहिला बॉल उसळी घेणारा रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर अधिकच्या उसळी घेतोय कुठल्याही स्पॉट वरून चेंडू राईज झाला, जो मात्र डॉट बॉल येत असताना स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. विशाल मात्रेला आपण पाहतोय. किंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्याला डीजे ब्रावो या तो पण नावाने ही जाणलं जातं टेनिस विश्वामध्ये. परंतु त्याच वेळेला ना त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये जय पाटील बडोदरीचा असणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. हल्लीच अगदी 2 महिन्यापूर्वी या जय पाटीलने ना एक विक्रम केला. 10 बॉल मध्ये लगातारचे 10 षटकार ठोकण्याचा कारनामा त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. हा चेंडू कट केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक नाहीये. या बॉलवरती धावा मिळतील त्या 6. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्यावरती येणारा हा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने बदारेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. अनेक मालिकेवरच्या बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. ज्या पद्धतीने खेळत असताना उसरगरी या टीमसाठी गावासाठी खेळत असताना आपण विशाल मात्रेला पाहतो. अनेक वेळेला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सातत्यपूर्ण गाजवणारा ग्रामीण क्रिकेटमधून सध्या दगडीला आपण पाहिलं ना तर ब्रँडेड स्पोर्ट्स जागृती 11 या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळतोय. सन्मान्य डॉक्टर सचिन मुरके साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. वेलकम डॉक्टर. आणि निश्चितच आपल्या व्यस्त वेळेतून तुम्ही जो वेळ दिलाय त्याबद्दल आविष्कार दादांच्या माध्यमातून तुमचं खूप सारं कौतुक आहे. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळला. स्टेट डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल. केवळ एकच जाब इथे अर्जित करण्यात येईल. आपण अनेक वेळेला म्हणतो ना झाडाची जुनी पालवी गळून गेल्याशिवाय नवीन पालवी येत नाही. त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो की अनेक संकटांवरती मात केल्याशिवाय यशाचं गणित आणि गमिक यशाचं कधीही कळू शकत नाही. परंतु त्याच वेळेला ना अजय साठी आपण इतकंच म्हणू शकतो की आपल्याला वेळ जास्तीचा व्यतीत करावा लागेल. चांगल्या रीतीचा खेळ करण्यासाठी तू जाणला जातोस, परंतु तुझा खेळ हा तितकासा संघासाठी इम्पॉर्टंट आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळलाय. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्ढीळपणे निर्भासपणे वादळांच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील, परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. आज स्वतःचे घट्ट पाय अजय पाटीलला रोवावे लागतील, कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा किमया त्याने भिवंडी प्रीमियर लीग मध्ये केला होता. त्याच वेळेला जिल्हा अध्यक्ष चषक 2023 मध्ये अगदी 2 महिन्याच्या पूर्वी त्याच्या नावावरती 10 बॉल 10 षटकार ठोकण्याचाही किमया आहे. परंतु षटकार किंग डोंबिवलीचाही मैदानाच्या आतमध्ये हा बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत. तर सध्या दगडीला 30. 4 खेळाडू बाद झालेत. माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विजय कांबळे यांना आपण पाहतोय. आवाज ऐकतो आपण संकेतजी पाटील सरांचा. पुढचा बॉल घेऊन विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. मंकडिंगचा प्रयत्न यदा कदाचित होता की काय, तिथे विनू मंकडी आणि क्रिकेटमध्ये मंकडिंग आलं, परंतु त्याला चालना दिली अश्विनने, रविचंद्रन अश्विनने. आणि क्रिकेटमध्ये ICCने नियमामध्ये बदल आणला
आणि मंकडिंगला रनआउट हा दर्जा देण्यात आला. समोरच्या दिशेने केलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल, तद्वर मात्र मिळेल ती केवळ एकेरी धाव. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती 7.38च्या सरासरीने धावफलकावरती 31 धावा आहेत. 4 खेळाडू बाद झाल्यात. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. जर का इथून 30 ते 35 धावा बनवल्या ना तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये कशा धाटणीचा खेळ केला जातो, किंबहुना इथून आविर्भाव कसा असेल या दोन्ही बॅटर्सचा, बॉडी लँग्वेज काय सांगते ना, या साऱ्या गोष्टी टार्गेट सेट करतील. इथून हात खोलावे लागतील कॅप्टन अजय पाटीलला. 8 बॉलमध्ये 12 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येवरती विशाल मात्रे नॉट आउट खेळतोय. आणि एक चांगला खेळ करावा लागेल डीजे ब्राबोला. डीजे ब्राबो क्रिकेटमध्ये येण्याआधी म्हणतो की क्रिकेट हा माझ्या आयुष्यासाठी बनला नव्हता, मला जास्तीचं प्रसन्न होतं हे गाणं, परंतु मी क्रिकेटमध्ये आलो याचंच कारण की माझी स्पोर्ट टीचर स्कूलची ती हॉट होती. आणि अनेक वर्ष क्रिकेटमध्ये चांगल्या रीतीचा खेळ करत असताना एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून डीजे ब्राबोला आपण पाहिलं. जे गीत आलं होतं 2016 साली ज्यावेळेला विश्वचषक जिंकलं होतं डीजे ब्राबोच्या संपूर्ण आर्मीने, वेस्ट इंडिज टीमने. हा बॉल स्ट्रेट डाऊन ग्राउंड, विशालच्या बॅट मधून फ्लॅट होता परंतु झेल टिपण्यात आलाय. 1 मोर विकेट डाऊन, 5वा खेळाडू बाद. पाटील साहेबांनी एक बाब आवर्जून सांगितले या स्पर्धेच्या दरम्यान, ज्या ज्या वेळेला खेळाडूंसाठी पाण्याची आवश्यकता लागेल त्या त्या वेळेला पाणी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. उष्माघाताचा प्रकार हा वारंवार वाढत चाललाय. अगदी या गोष्टी धोक्याच्या आहेत आणि याचंच कारण आयोजकांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलंय. मी कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन टीम, आमचे कन्हैया भोईर साहेब असतील, कार्यसम्राट माजी सभापती दत्तात्रयजी नारायण पाटील साहेब असतील, अर्थात दत्तात्रय बाबा क्रिकेट प्रेमी देखील आहेत, सारंग दत्तात्रय पाटील, कैवल्य दत्तात्रय पाटील बंधू, ब्रँडेड स्पोर्ट्स चे सर्वे देखील आहेत. एक चांगलं आयोजन एका खेळाडूंकडूनच होतं. गेली अनेक वर्ष क्रिकेटवरती अभिराज्य गाजवणारे आमचे आविष्कारजी दत्तात्रय पाटील यांना आपण पाहिलं. एक गोष्ट झाली आणि क्रिकेटमधून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. एक दुखापतग्रस्त झाले, डोळ्याला चेंडू जिथे लागला, परंतु आज सागायत क्रिकेटवरती त्यांचं असणारं प्रेम आणि त्यांनी केलेलं आयोजन हे पाहण्या आणि वाखाणण्याजोगे आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आपण करणला पाहतोय. चांगल्या रीतीची गोलंदाजी करणच्या माध्यमातून करण अंभीरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. एक प्रज्योत अंभीरे आपण पाहतो जो वरोरचा आहे, परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये हाही दांडी पालघरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज दिले पालघर जिल्ह्याने आणि त्यापैकी एक करण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 31 ला 5 आहेत. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल सागर साडीचा हा चेंडू इथे ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल, परंतु त्याआधी चेंडूने मारली बाजी. धावा मिळतील त्या 4. चौकार. करावा लागेल तो अजय पाटीलला देखील. धावा गोळा करावा लागतील. आपण नेहमीच म्हणतो ना, मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो, कारण मोत्याच्या हाराने केवळ आणि केवळ त्याचं सौंदर्य दिसतं.
तर घामाच्या धाराने त्याचं कर्तृत्व सिद्ध होतंय, ते सिद्ध केलंय स्वतःला. धाडलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आल्या आल्या आज मी आलोय आणि याची जाणीव करून देतोय. सागरच्या बॅटमधून आला हा षटकार. वेगाने पुढे सरकते. 41 धावा फलकावरती आहेत. या फलंदाजांचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतो लिलया वाट. सागर चांगल्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 41 धावा फलकावरती टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या बॉल पासून आक्रमकता धारण त्याने केली आहे आणि हीच आवश्यकता होती जिथे ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली या टीमला, आणि तेच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सागरने केलाय. जिथे संघाला आवश्यकता असताना मच निडेड 6 आणि बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. संघर्षाचा शंखनाद करणारी ही खेळी ही त्याची संघासाठी तितकीशी आवश्यक राहील. 5वं षटक प्रगतीपथावरती करणवरती हल्ले चढवण्यात आलेत. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. जुळून येती रेशीम गाठी. ठोकलाय षटकार. गिव शेट लेट आले, थेट आले आणि ग्रेट आले. काय एंट्री केली आहे दिमागदार. 3 बॉल मध्ये 16 धावसंख्येवरती सागर नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 ला 5. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली या टीमला अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जीवनात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही. सुरुवातीला ठेचा खाल्ल्यात, कस्सा खाल्ल्यात, परंतु आता इथून एक चांगल्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सागरने आल्यानंतर करत असताना तो पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हा निश्चित 3 बॉल मध्ये जिथे नेऊन ठेवलाय संघाला 47 या आकड्यावरती. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू डावी एशी सोडून जाणारा गोलंदाजावरती इथे दडपण आलंय. नेहमीच आपण पाहिलं ना की चांगल्या रीतीची फलंदाजी करणाऱ्या बॅटर विरोधात गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना नेहमीच दडपण येत असतं. बैटर सागर ने सांगितलंय की डर होना चाहिए, डर होना चाहिए, वो दिल में होना चाहिए और वो दिल सामने वाले का होना चाहिए. आणि त्याच रीतीचा खेळ त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये केलाय. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. हा बॉल इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती स्थिरावला. चांगलं कमबॅक म्हणता येईल. खुलवा टप्प्याची गोलंदाजीसाठी जाणला जाणारा करणला आपण गोलंदाजी करत असताना पाहतो. आउटसाइड ऑप्शन त्या चांगल्या रीतीने तो गोलंदाजी करतो. हे ब्रह्मास्त्र आहे त्याचं आणि ते त्याने बाहेर काढलंय. कुतूहलाचा विषय राहिलाय की त्याचं हे कमबॅक चांगल्या धाटणीचं कटिबद्ध राहतो तो वेगावरती, परंतु या वेळेला चांगलं कमबॅक त्याने केलंय. 24 धावा त्याने खर्च केल्यात. दुसरं षटक तो हाताळतोय. संघाचं 5वं. यावेळेचा चेंडू देखील उजव्या एसीच्या बाहेर आहे. निर्धाव चेंडू येईल. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 48 ला 5 आहे. शेवटच्या षटकाचा खेळ येणं अजूनही शेष आहे. ब्रँडेड स्पोर्ट्स जागृती 11 डोंबिवली या संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 ला 5. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया असा गेलो आणि असा आलो.
पाटील याला पाचारण करण्यात आलाय. मनोज गोलंदाजी मार्क वरती शेवटचे षटक स्ट्राईक एंड वरती आहे. अजय पाटीलला आपण पाहतोय. पाटीलांचा बोलबाला राहिलाय संपूर्ण महाराष्ट्रभर, परंतु हे पाटील कशा रीतीने खेळ करतात ना हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. गोलंदाज सज्ज होत असताना मनोजला आपण पाहतोय राईट मोर द विकेटने. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय. स्वागत केलंय, भव्य स्वागत मनोज पाटीलचं केलंय. अजय पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा चौकार. होत आहे बॅटिंग करणारी टीम ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली या टीमचं 52 धावा धावफलकावरती आहेत. 5 खेळाडू बाद झाल्यात. शेवटच्या आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवरती इथे चौकार आलाय. संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाच्या दरम्यान मनोज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा बॉल इथे हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल त्याआधी बाजी मारली आहे चेंडूने. धावा मिळतील त्या या बॉलवरती. वन्स अगेन अनदर बिग हिट चौकार. मिनिटं या संघाने घेतली, परंतु 5.1 बॉल मध्ये अर्थात 31 बॉल मध्ये हे अर्धशतक कंप्लीट झालं होतं. चौकाराला ऑन साइडला संघाची धावसंख्या अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 5. चांगल्या रीतीची बॅटिंग अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतोय. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू क्रमांक 6 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात विकी काळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 56 अशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये आहे, परंतु तारणहार ठरणाऱ्या खेळाडू हा जास्तीचा वेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळत नाहीयेत. एखाद्या सशासारखी अवस्था झाली आहे, जो बित्रा ससा म्हणून जो आपण नेहमी पाहतो. अगदी डग आउट्स हे या खेळाडूंसाठी योग्य स्थान राहिले. अगदी मैदानाच्या आतमध्ये येऊन जास्तीचा वेळ व्यतीत न करता डगआउट्स मध्ये जात असताना कर्णधाराच्या काणी जाऊन हे खेळाडू म्हणत असतील की मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहाणी है. आणि अशाच रीतीचा खेळ राहिला या खेळाडूंचा. मैदानाच्या आतमध्ये विकी काळे पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 56. पुढचा बॉल पहिल्या बॉल फेस करत असताना ऑन साइडला चेंडूला मात्र सरळ धाडला. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. विकी काळेने मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्या बॉल वरती सांगितलंय रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. पहिल्या बॉल वरती त्याने षटकार ठोकलाय ऑन साइडला. हा बॉल देखील उजव्या एसीच्या बाहेर जो यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक. षटकार आल्यानंतर कमबॅक हा निश्चित चांगल्या रीतीने केलं. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा 62 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले ते एकंदरीत आपण पाहतोय 6. चांगल्या रीतीचा खेळ संयमही तितक्याचा चांगल्या रीतीने दाखवला या खेळाडूंनी, परंतु धावफलकावरती एक वलय निर्माण व्हायला हवं होतं, ते होऊ शकलेलं नाहीये.
किंबहुना चुकतीने गोलंदाजी झाली. यावेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड विकेट फ्लाय स्लिप मध्ये झेल देऊन 7वा खेळाडू होतोय इथे बाद. 62 धावा धावफलकावरती आहेत. मापक निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 6 षटकांमध्ये 62 धावा बढ़वण्यात आल्या. 63 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. परंतु या 63 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूयात. अर्थात चंदू सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु त्याआधी या आपण करूयात अतिथींचा मान सन्मान. धन्यवाद जयेश. डॉक्टर सचिन मुरके साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा खास सन्मान आम्ही आविष्कार दादांच्या माध्यमातून इथे करतोय. डॉक्टरांची भूमिका किती महत्वाची आहे, मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे नक्कीच मी ही गोष्ट जास्त जाणतो. त्यामुळे निश्चितच डॉक्टर सचिन मुरके साहेबांचा एक खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. कोरोना काळातील त्यांचं काम महत्त्वपूर्ण राहिले आणि निश्चितच बाबांचे आशीर्वाद आणि निश्चितच डॉक्टरांची स्किल आपण पाहू शकलोय आणि त्यांची सेवा अशीच आपल्या गावाला मिळत राहील हीच सदिच्छा असेल. डॉक्टर सचिन मुरके आपल्या समवेत आहेत आणि त्यांचा खास सन्मान होतोय या व्यासपीठावर विकास पुरुष चषक 2023 मध्ये आविष्कार दादा आणि एकूणच आपण बघतोय दाढीबाबांच्या शुभ हस्ते डॉक्टरांचा खास सन्मान. मनापासून कौतुक आहे डॉक्टर तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि आपली ही सेवा अशीच सदैव चालू राहो हीच आई चंडिके चरणी प्रार्थना. धन्यवाद. वळूया निश्चितच या सामन्याच्या उत्तरार्धाकडे आणि निश्चितच आवाज ऐकूया या टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत समालोचक सन्माननीय चंदू सर. नमस्कार. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र आयोजित लोकनेते कार्यक्षम दमदार आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी विकास पुरुष चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय. ठिकाण जुचंद्र अजिंक्य स्पोर्ट्स मैदान जुचंद्र नायगाव. आज तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. प्रथम पारितोषिक 5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 3 लाख रुपये आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रमुख आयोजक आविष्कारजी दत्तात्रय पाटील, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी वाकीपाडा कणिया, अर्थातच बेटा भोईर, कार्यसम्राट माजी सभापती दत्तात्रयजी नारायण पाटील, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व त्याचबरोबर सारंगजी दत्तात्रय पाटील आणि कैवल्यजी दत्तात्रय पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्ट्स सर्वे सर्वा यांच्या वतीने आयोजन आपण पाहतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ब्रँडेड स्पोर्ट्स जागृती 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात सामना पाहायला मिळतो तो म्हणजे ड्रीम 11. डोंबिवली संघाने फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या समोर 63 धावांचं आव्हान उभं केलं आहे आणि या 63 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय ते आपल्याला पाहायचं आहे. किंबहुना त्यांना रोखलं जाईल का याचंही उत्तर आपल्याला दुसऱ्या डावामध्ये मिळेल. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा टेनिस बॉलच्या स्वरूपात आणि टेनिस बॉलचा हंगाम मात्र बहरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इतर महाराष्ट्रातील जवळपास संपलाय, परंतु मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. संदेश
संदेश. भरत पाटील बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या जोडीला गौतम आकरे. कोपरी विरार. भरत पाटील एक सध्या चर्चेतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीसाठी संदेश म्हात्रे. पाहूया संदेश कशा प्रकारची कामगिरी करतील. आज दाखल झाले त्या क्रीडा स्पर्धेसाठी खेळण्यासाठी. फुलटॉस चॅम्पियनचा बॉल 70-70चं लाईव्ह कव्हरेज. ब्रँडेड स्पोर्ट्सचे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. केपीच्या वतीने किट्स देखील आपण पाहतोय. जाऊया दुसऱ्या डावाकडे. 36 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल थोडासा उसळी घेणारा, बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने केवळ ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉल अडवलाय आणि धाव मात्र या ठिकाणी रोखली आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय म्हणजे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असणार आहे. 63 धावा जरूर आहे, म्हणजे ज्या पद्धतीने संजयजी आम्ही पहिल्या दिवसापासून धावा पाहतोय त्याच्या तुलनेत ॲव्हरेजली धावसंख्या 80 होते पहिल्या डावात, तर त्याच्या तुलनेत कमी जरूर आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी झाली, दुसऱ्या डावातही चांगली गोलंदाजी झाली तर धावसंख्येचा ग्राफ खाली येऊ शकतो, परंतु त्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. पाहूया काय होईल. पहिला चेंडू तर संदेश यांनी चांगला टाकलाय. समोर जर पाहिलं तर भरत पाटील यावर्षी दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्याकडून केलं गेलं आणि मोठमोठ्या स्पर्धाही सातत्याने गाजवताना पाहायला मिळतात भरत पाटील, परंतु संदेश देखील काही कमी नाही आहेत. हा संदेश त्यांनी पहिल्याच बॉलवर दिलाय. 63चा करायचा आहे पाठलाग. विकास पुरुष चषक. हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा अँगल बनवतोय, आतमध्ये येतोय, शरीराचा वेध घेतोय, डॉट येतोय, बॅक टू बॅक दुसरा बॉल निर्धाव टाकला जातोय. 63 मध्ये देखील आम्ही फाईट करणार ह्या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात. ब्रँडेड स्पोर्ट्स जागृती 11 डोंबिवली. या गावाला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे आणि त्याचे मात्र महत्वाचे घटक म्हणजे दाढी बाबा या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. क्रिकेटवर त्यांनी प्रेम केलं, क्रिकेट त्यांनी फुलवलं आणि क्रिकेटर तयार देखील केले गेले. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आविष्कार दादा किंवा सारंग दादा स्वतः चांगले क्रिकेटर आहेत किंवा त्यांनी दर्जाचं खेळलेलं देखील आहे त्या, परंतु बंधू यांनी मात्र अगदी कतार गाठलं. हो आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला वेग होता, लेंथवर बॉल होता, किंचितची उसळी, किंतीचा कट, आणखीन एक डॉट बॉल. 1 2 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकले जात आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. मॅच मध्ये येऊ शकता, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हातातल्या बॅटने आलेल्या बॉलचं उत्तर द्यावं लागेल. बॉलचा टप्पा कुठे पडतोय, कसा वळतोय, किती गतीने येतोय याचा अंदाज घेऊन तुम्हाला मात्र फुटवर्क करावं लागेल आणि टायमिंग करावं लागेल. आणि जे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच्या एक तर उंचावरून त्यांच्या नाही तर त्यांच्या गॅपमधून तुम्हाला चेंडू टोलवावे लागतील. विकास पुरुष चषक. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 2 3 आणि 4 चौथा चेंडू मात्र या ठिकाणी वेगवान येताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक चौथा चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. दबाव आता बॅटरवर शिफ्ट केलाय मात्र संदेश यांनी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील संदेश. उत्तर द्यावं लागेल. सुरुवात जरूर गोलंदाजाच्या बाजूने झाली आहे, परंतु फलंदाजाच्या बाजूने हा सामना न्यावा लागेल. भारत ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा चेंडू, परंतु थोडा जास्त बाहेर होता. ऑफस्टंपच्या बाहेर खेळून ठेवायची रणनीती जरूर होती, परंतु आता व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. सुरुवात झाली धावसंख्येला 4 चेंडू तब्बल झाल्यानंतर. या परिसरामध्ये देखील संपूर्ण मग अगदी मुंबईच्या पुढे बोरिवलीच्या पुढे जर वेस्टर्नला आला तर मीरा भाईंदर म्हणा, नायगाव, वसई, नाला सोपारापासून अगदी डहाणूपर्यंत दर्जेदार क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वा, आग ओकणारी गोलंदाजी काय असते या तप्त उन्हामध्ये, ती या ठिकाणी वरतून सूर्य आग ओकतोय आणि खाली जर पाहिलं तर आज संदेश गोलंदाजीच्या माध्यमातून आग ओकताना पाहायला मिळतोय. संधीच देत नाहीये. फलंदाज चांगले आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांनी या अगोदर स्वतःला सिद्ध केले, परंतु सध्या सिद्ध मात्र संदेश करतायत. काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते, परंतु सध्या वाट पाहायची वेळ आली आहे, कारण त्या पद्धतीची गोलंदाजी सध्या संदेश करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा चेंडू त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि पहिलं षटक केवळ वाईटच्या स्वरूपातील एक धाव.
6 अधिकृत चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचा कारनामा या ठिकाणी केलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या सर्वात कमी धावसंख्या देणारा गोलंदाज संदेश. संदेश मात्रे यांनी कारनामा केलाय. आता मॅच बरोबरीने आली पुन्हा एकदा. आपण ज्याची चर्चा करत होतो ॲव्हरेज धावसंख्या, तर ती मात्र आता पुन्हा येताना पाहायला मिळाली, कारण 5 षटक अजूनही बाकी आहे. आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा उंचावला असणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गौतम आकरे पालघर जिल्ह्याचा असा सुपुत्र ज्याने मात्र दांडी गावाच्या नावाबरोबर जर पाहिलं तर खूप साऱ्या व्यावसायिक संघांचं देखील प्रतिनिधित्व करताना आम्ही पाहिलंय. पालघर जिल्ह्यात सुप्रीमोचं विजेतेपद देखील येताना पाहायला मिळालंय. वेदांत वाडा या नावाने ज्यावेळेला संघ होता आणि त्यानंतर स्टार सीसी दांडी एकदा अंतिम फेरीत उपविजेते देखील ठरले होते. आणि गेल्या वर्षी TWG डॉमिनेटर या नावाने सेमीफायनल मध्ये दाखल झाले होते. स्पर्धा सुप्रीमोचे वेध सर्वांना लागलेत. भव्य दिव्य अशी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु उद्यापासून आणखीन एक मोठी स्पर्धा 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश AA 70-70 प्रस्तुत ग्रामीण संघासाठीची स्पर्धा लीग मॅच 7 लाखाचा पहिला पुरस्कार आणि 2 आयकॉन एका संघात, ती देखील उद्यापासून सुरू होईल. प्रहार चषक सुरू होईल. तर या ठिकाणी नितीन कोळी सरांचं आगमन होत आहे, ज्यांनी देखील जबरदस्त आणि दर्जेदार क्रिकेट खेळलं. या परिसराचं नाव टेनिस क्रिकेटच्या आसमंथनामध्ये नक्कीच दुमदवताना पाहायला मिळाले. बंड्या बॉईज व्यावसायिक संघाचं देखील प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाले. नितीन कोळी सर, आपलं देखील विकास पुरुष चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. जबरदस्त आणि दर्जेदार क्रिकेट त्यांनी सातत्याने खेळलं. या विभागाचं नायगाव कोळीवाड्यामधून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास जर पाहिलं तर पुढे जगभर जाताना पाहायला मिळाला. महाराष्ट्रभर त्यांच्या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळाला. आणि नितीन कोळी यांचं आगमन होत आहे. नायगाव सुपरस्टार ज्यांनी नायगावला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध केलं, नितीन कोळी सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या नितीन कोळी सर, आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकात केवळ एका धावेवर थांबलेली धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा मानस असणार आहे फलंदाजांचा गौतम आकरे, परंतु गोलंदाजीसाठी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला रीच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळाला. सागर दीपक गुप्ता आहेत. कल्याणचा एक वेगवान गोलंदाज, विक्रोलियन्ससाठी देखील मागील हंगामामध्ये ज्याला आपण पाहिलं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. दीपक वेगासाठी ओळखले जातात आणि आल्या आल्या एक वेगवान चेंडू देखील त्यांनी पेश केलाय. 6 षटकांमध्ये 63चा पाठलाग करायचा असताना दुसरे ओव्हर सुरू आहे. केवळ 2 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा दीपक गुप्ता या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केलाय. गॅपमध्ये बॉल जातोय, निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि ओलांडली सीमारेषा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थोडेसे शफल झाले या वेळेला जर पाहिलं तर. पुलचा फटका खेळला, यशस्वी झाले. गॅपमध्ये खेळण्यात यशस्वी राहिले. पॉवर प्लेचे बंद झुगारले. सुरुवात खराब झाली, परंतु त्यानंतर स्वतःला सांगत असतील सुरुवात जरी खराब झाली असेल, शेवट चांगला करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. भरत पाटील या ठिकाणी सांगतायत. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 6 वर धावसंख्या. दुसरी ओव्हर सुरू असताना, दुसरं षटक मार्गस्थ असताना कोपरीचे भरत पाटील, दुसऱ्या बाजूला दीपक. यावेळेला पुन्हा पुलचा फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. गॅप मध्ये जाईल का? हो. याही वेळेला लगातारचा दुसरा बॉल सीमा रेषा पार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा
चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. बॅक टू बॅक 2 चौकार. चांगली कामगिरी चांगली सुरुवात झाली नाही म्हणून खचून जाऊ नका. शेवट चांगला तुम्ही करू शकता, त्यासाठीचे प्रयत्न करत राहा. भारत बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. दीपक गुप्ता यावेळेला आक्रमण केलंय, उडवलाय हा बॉल. मोठा फटका खेळताना पाहायला मिळाले. एफर्ट चांगले होते, कॅच पकडण्यासाठी खूप लांबवरचा प्रवास करत तिकडे आले, परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडेसे गाफील राहिले दोन्ही फलंदाज आणि कॅच साठीचे प्रयत्न लाजबाब होते. फटका चांगला होता आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 11 वर आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा दिल्लीचा संघ पाहायला मिळाले. काल आपण गुजरातचे खेळाडू पाहिले, मध्य प्रदेशचे खेळाडू देखील पाहायला मिळाले, उत्तर प्रदेशचे खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, पंजाब, हरियाणा, राजस्थान. बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावांचा ओघ सुरू झालाय. आणखीन एक चौकार, 4 धावा. DJ Bamya in the mix. 75 वर्ष अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वेगवान होता. एक धाव तिकडे गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 16. तब्बल 15 धावा या षटकात आल्या. या षटकात चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली. गौतम आकरे यांचे 1 चौकार, भरत पाटील यांचे 2 चौकार धावसंख्या 16 वर घेऊन गेले आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे ते एकंदरीत 63 धावांचं. 47 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 4 षटकं बाकी आहेत आणि 47 धावांची आवश्यकता. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर नाची उमर 11 आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर NB अवध या संघाने क्वालिफाय झाले. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि उमेश 11 खार वरळी SPP हा सकाळच्या सत्रात क्वालिफाय झाला आणि संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं बंटी 11 डिंगडॉंग जुचंद्र या संघाने अंतिम 6 मध्ये आपली जागा बनवली आहे. तर पाहूया आज कोणत्या कोणत्या टीम असतील ज्या क्वालिफाय होतील, कारण सध्याच्या घडीला सामना क्रमांक आपण पाहत आहोत. या ठिकाणी दुसरा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 16. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 47 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. संदेश मात्रे, राम आशिष मिश्रा साहेब आणि त्याचबरोबर आशिष सिंग साहेब. गंगा डेव्हलपर्सचे उद्योजक या ठिकाणी दोन्ही मान्यवर उपस्थित राहत आहेत. आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. आपण दोन्ही मान्यवरांचं या विकास पुरुष चषकामध्ये हार्दिक 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 असं स्वागत. सूरज दुधकर येतात पाहिला आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. मलंगण म्हणा किंवा कल्याण डोंबिवली परिसरामध्ये यांच्याही नावाची चर्चा आपण पाहत असतो. गोलंदाजीसाठी येत आहेत. 2 षटकांचा खेळ झाला, बिनबाद 16 धावा. सुरुवात थोडीशी अडखळती झाली होती, परंतु त्यानंतर धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिलं षटक बॉलरकडे गेलं म्हणजेच ते डोंबिवलीच्या बाजूने गेलं. दुसरं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी ड्रीम 11च्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे. आणि आता तिसरं षटक कुणाच्या बाजूने जाणार, कारण गौतम आकरे आणि भरत पाटील ही 2 पालघर जिल्ह्यातील फलंदाजांची जोडी जरूर आहे, परंतु कल्याण डोंबिवली परिसरातील गोलंदाज सूरज दुधकर एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. गोलंदाजीसाठी विकास पुरुष चषकामध्ये 5 लाख रुपये पहिली पारितोषिक असणारी भव्य दिव्य स्पर्धा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, जबरदस्त फटका इनसाइड आउट. गौतम आकरेच्या बॅट मधून येतोय लाजबाब फटका. 4 धावा, चौकार.
साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा गौतम यांना या मैदानाचे अनुभव आहे, कारण दांडी संघ या मैदानात खूप वर्ष खेळलाय आणि नेहमीच चांगली कामगिरी देखील केलेली आहे. तेच गौतम आकरे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यावसायिक स्पर्धेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल यावेळेला पुन्हा थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ जात होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका आला, दर्जेदार फटका, क्षेत्ररक्षणही दर्जेदार. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. गिअर चेंज केलाय दोन्ही फलंदाजाने. पहिल्या षटकात केवळ 1 धावा होती, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाले. एकमेकांना साथ, एकमेकांना विश्वास देत असताना पुढे निघालेले आहेत. काही चेंडूवर चौकार, काही चेंडूवर सिंगल डबल्स. या डावात अजून षटकार नाही आलाय, परंतु आत्मविश्वास देणारे फटके जरूर आलेत. 22 धावा धावफलकावर 2 षटक आणि त्यानंतर 2 चेंडू झाल्यानंतर तिसरं षटक मार्गस्थ आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष 63. आज जिंकायचं आहे, परफॉर्मन्स दाखवायचा आहे, वर्षभर केलेली मेहनत एका मोठ्या स्पर्धेमध्ये सिद्ध करायचं आहे, कारण ऐतिहासिक अशा जुचंद्र गावामध्ये आपण आहोत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. शरीरापासून थोडासा दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, थोडासा टप्पाही पाठीमागे घेतला, बॉडीपासून देखील थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तो अचूकतेवर नव्हता आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती मात्र 23 धावांवर. 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू यावेळेला रीच करण्याचा प्रयत्न राहिला. बीट होत आहेत बॅटर. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कटही होतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय, समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. 21 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिलं तर ही या धावसंख्येचा पाठलागही होऊ शकतो, परंतु गोलंदाजी डोंबिवलीकर चांगले करतात आतापर्यंत, त्यामुळे संधी त्यांनाही आहे. पाहूयात बॅटर जिंकणार की बॉलर जिंकणार. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत असताना निघाला सीमारेषेच्या दिशेने. गौतम यांच्या बॅटमधून दुसऱ्यांदा असं झालंय, पाठीमागच्या बाजूला बॅटची कडा आणि 4 धावा. चौकार चौकार. क्रिकेट क्लब जुचंद्र वाकीपाडाचं नेहमीप्रमाणे चांगलं आयोजन, कारण आयोजन काय असतं या परिसराला दाखवणारा साई क्रिकेट क्लब जुचंद्र वाकीपाडा आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. थोडासा आउटफील्डचा फटका पडला, बॉल काहीसा खाली राहिला आणि गेला सीमारेषा पार. चौकार. षटकात केवळ 1 धाव होती, तदनंतरच्या 2 षटकात तब्बल 31 धावा येताना पाहायला मिळाल्या. जमेची बाज ही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची, त्यांची एकही विकेट गेलेली नाहीये. 3 षटकं संपली आहेत, धावसंख्या 32 झाली आहे. 3 षटकांमध्ये 31 पाहिजेत. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त काम झालंय आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी काम बाकी आहे, परंतु अर्ध्या ओव्हर संपल्यात, अर्ध्या ओव्हर मात्र अजूनही बाकी आहेत. क्रिकेटच्या या अद्भुत खेळामध्ये काय होतंय आपल्याला पाहायचं आहे. ऐतिहासिक अशा जुचंद्र गावामध्ये भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजे विकास पुरुष चषकाचं अजिंक्य स्पोर्ट्स क्रिकेट मैदान. या हंगामातील 16वी स्पर्धा या मैदानात पार पडली जाते, परंतु साई क्रिकेट क्लब जुचंद्र वाकीपाडाचं आयोजन म्हटलं तर त्यामध्ये भव्य दिव्यता आपल्याला पाहायला मिळते. दाढी बाबा स्वतः बसून मात्र संपूर्ण स्पर्धेवर प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅचवर लक्ष देऊन आहेत
18 बॉलमध्ये 32 धावा झाल्यात आणि 18 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. या मॅचला ड्रीम 11 जिंकणार की या मॅचला ब्रँडेड स्पोर्ट जागृती 11 डोंबिवली जिंकणार हे मात्र येणाऱ्या 3 ओव्हर ठरवतील. आणि ज्या वेळेला येणाऱ्या 3 ओव्हर बाकी असतील त्या 3 ओव्हरचं समालोचन करण्यासाठी, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांना आमंत्रित करतोय. विकास पुरुष चषक. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. साई क्रिकेट क्लब जुचंद्र वाकीपाड़ा आयोजित और बहुजन विकास आघाड़ी पुरस्कृत विकास पुरुष चषक सम्मानीय लोक नेता हितेंद्र जी ठाकुर इनके सम्मान में ये प्रतियोगिता आज पिछले 3 दिन से हो रही है. आज 22 अप्रैल है. 22 अप्रैल को जुचंद्र का इतिहास क्या कहता है? तो साई क्रिकेट क्लब ने 2011 में 16, 17 और 22 अप्रैल को लोक नेता चषक आयोजित किया था, जिसका अंतिम दिन 22 अप्रैल था, आज से 12 साल पहले. और टाइटल जीता था साई विहार क्रिकेट क्लब नवगर, यानी कि मेरे मित्र राजू पाटिल, और उपविजेता टीम रही थी अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र, मतलब मेरे मित्र रवि पाटिल. इनकी टीम. नितिन कोहली हमारे साथ उपस्थित है, एक ऐसा खिलाड़ी जिसने मिडिल ऑर्डर में, लोअर मिडिल ऑर्डर में बंडिया बॉयज़ की खिदमत की. बहुत अच्छे भजन कीर्तनकार है. हारमोनियम पे जब आप हीना फिल्म का वो गाना सुनते हैं, हुस्न पहाड़ों का, वो एक बार ज़रूर हारमोनियम पे आपको सुनना चाहिए. ऐसा हमारा कलाकार भाई इस वक्त हमारे साथ है और आपका हार्दिक स्वागत है. 3 ओवर 32 रन और कोई विकेट नहीं है. भरत 10 बॉल 13, गौतम आकरे 8 बॉल 17, सूरज ने 1 ओवर किया 16 रन दिए. और सूरज की गेंदबाजी की गर्मी की तपिश में तपते हुए यहाँ पर भव्य स्कोर 18 गेंदों में 31 रन. नया ओवर करेंगे सौरभ, और जो टीम इस मैच को जीतेगी तुरंत उन्हें धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली से मुकाबला करना है. सौरभ मात्रे विकेट कीपर है. विशाल मात्रे, डीजे विशाल के रूप में भी उनका बहुत बड़ा नाम है. आने वाले दिनों में उनकी एक टूर्नामेंट है, डोंबिवली ब्लास्ट. बहुत अच्छे डांसर भी है, मतलब एंजॉय करते हैं. जब प्रहार चषक जीता था, मुझे याद है, डोंबिवली ग्रामीण स्टार ने, बहुत ज़बरदस्त जल्लोश था. नए ओवर की शुरुआत यहाँ पर टैप करते हुए खेलने का प्रयास. बॉल गई डीप थर्ड मैन पर और रन बहुत तेज पूरा किया. देखिए, गौतम ने बराबर से टैप नहीं किया, उनकी नज़रें पीछे थी, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड वाले जो बल्लेबाज थे भरत, उन्होंने इसको अच्छी तरह पहचाना. विकेटों के पीछे का कॉल नॉन स्ट्राइकर एंड का रहता है और वो बराबर समझे थे भरत, और भरत की वजह से वो रन मुकम्मल हुआ. स्कोर 33. ड्रीम 11 ये टीम इस वक्त मुकाबला कर रही है ब्रांडेड स्पोर्ट्स जागृति डोंबिवली टीम का. 17 गेंदे 30 रन. इस बार यॉर्कर लेंथ की गेंद थी और बैकलिफ्ट को बिल्कुल सतह से सटा कर रखा और खेला. स्ट्राइकर एंड के अंपायर के लगभग 2.5 मीटर दाईं और गेंद को रोका गया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 34. बहुत ही अच्छा लेखा जोखा संजय मात्रे इनके द्वारा दिया जा रहा है, रंग बिरंगी पेन का इस्तेमाल करते हुए. इस पारी में अब तक देखे तो 6 चौके लगे हैं 3 ओवर में, और ये चौथा ओवर चल रहा है. बहुत अच्छा बाउंड्री रेट. इस बार स्ट्रेट एंड फुल बॉल थी, स्टीयर कर दिया स्क्वायर ऑफ द विकेट, और तेज कदम भागते हुए गौतम आकरे 2 रन पूरे कर दिए. लेदर बॉल टेनिस बॉल में बहुत जबरदस्त बोलबाला रहा है गौतम आकरे का. और आकरे जिस हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं, रनों को इकट्ठा कर रहे हैं, मधुमक्खी जिस तरह अपने छत्ते में शहद को इकट्ठा करती है, बिल्कुल उस तरह रनों का इकट्ठा करने का काम यह जारी है. स्कोर है 36. बगैर किसी नुकसान के 11 बॉल 14 पर खेल रहे भरत.
और 10 बॉल बीच पर खेल रहे गौतम। सौरभ के इस ओवर में 3 गेंदों में अब तक 4 रन आए। पहली बॉल पर 1 रन, दूसरी बॉल पर 1 रन, तीसरी बॉल पर 2 रन। ड्रीम 11 अपना ड्रीम सपना पूरा करने जा रही है। 15 गेंदे 27 रन। अपर कट बहुत जबरदस्त इंप्रोवाइज और यहां पर स्क्वायर ऑफ द विकेट खेल दिया। शानदार चौका। गेंदे 23 रन, 14 चेंडू 23 धावा। क्या जबरदस्त बैटिंग चल रही है। निर्दोष, सुंदर, सरस और सलील खेल जिसको कहा जाएगा, जिसमें गलतियों के लिए कोई अवकाश नहीं है। जो भी शॉट्स खेले गए बहुत ही लाजवाब। नायगांव स्टेशन से जब सुबह हम रिक्शा से आ रहे थे, मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा। रिक्शा के पीछे लिखा था चिटके तो फटके। और बिल्कुल बॉल जब भी बैट पर आ रही है और फटका जा रहा है और झटका मिल रहा है। स्कोर 40। इस बार बेहतर बॉल जड़ में की गई थी और ये गेंदें अपेक्षित है। सीमित ओवरों के क्रिकेट में यॉर्कर एक ब्रह्मास्त्र है। पौराणिक कथाओं में आपने सुना होगा नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र और अग्नेयास्त्र। और जब नारायणास्त्र और अग्नेयास्त्र काम नहीं करता था तो ब्रह्मास्त्र को विकसित किया गया था। 13 गेंदों में 22 रनों की जरूरत है। स्कोर है 41। स्ट्राइक पर है भरत। भरत ने भी यहां पर मजबूत इरादा कर लिया है सौरभ के सामने। इस बार इंप्रोवाइज करने गए और ओवर खत्म होता हुआ। 4 ओवर के बाद स्कोर है 41 रन बगैर किसी नुकसान के। सौरभ ने अपना पहला ओवर पूरा किया जिसमें 9 रन खर्च हुए। एक चौका आया। पहले ओवर में 1 रन बना, दूसरे ओवर में 15, तीसरे ओवर में 16, चौथे ओवर में 9 रन। कल हमने देखा पहले विकेट के लिए जो सबसे बड़ी पार्टनरशिप 52 रनों की रही थी, जिसमें प्रशांत घरत और अशोक गायकवाड़ शिरसाट स्पोर्ट्स के सामने बंटी 11 डिंगडोंग जूचंद्र ने ये 21 गेंदों में 52 रन बनाए थे। हालांकि इस बार 24 गेंदें हो चुकी है, 41 रन बने हैं, लेकिन वो रिकॉर्ड टूट सकता है। सनटेक का लोगो बताया जा रहा है। बिल्कुल जब आप यहां से गुजरते हैं सनटेक रियल्टी के एडवर्टाइजर्स नायगांव स्टेशन के बाहर आपको देखने मिलते हैं। नायगांव में प्रॉपर्टी के दाम बहुत बड़े हैं और क्यों नहीं बढ़ना चाहिए। पूरा महाराष्ट्र और भारत का विकास हो रहा है, पालघर का विकास हो रहा है, तो जूचंद्र नायगांव का भी विकास होना चाहिए। और बहुत ज़बरदस्त आयोजन, मतलब जो एम्बुलेंस की व्यवस्था की गई है ये टूर्नामेंट का सबसे बड़ा हाईलाइट है। आज कई बार हम देखते हैं टूर्नामेंट में खिलाड़ी को खेलते समय चक्कर आ गया, गिर गए, हार्ट अटैक आया। ये सारी परिस्थितियों से निपटने के लिए एम्बुलेंस एक सशक्त माध्यम है, रुग्णवाहिका जिसको कहा जाता है मराठी में। और इसकी फैसिलिटी मैं तो तमाम आयोजकों से प्रार्थना करूंगा कि एंट्री फी भले बेशक 1000 रुपये ज़्यादा लीजिए, लेकिन एम्बुलेंस, हर जान इंपॉर्टेंट है। जान है तो जहान है। नया ओवर करेंगे संदेश मात्रे। अपने पहले ओवर में केवल 1 रन दिया था। संदेश ने कामयाबी का संदेश पहुंचाया था। तो हमारे साथ मीनार पाटिल आ चुके हैं जिन्होंने विकास पुरुष चषक का लोगो डिजाइन किया। बिल्कुल पिच के ऊपर आप देख सकते हैं, ड्रोन व्यू से उसको दिखाया भी जाएगा। लेकिन जैसा हमने पहले दिन भी कहा था, मीनार आपकी कला इस तरह है कि आपका बैनर 4 मीनार पर लगना चाहिए। स्कोर 41, 12 चेंडू आणि 22 धावा। 12 बॉल्स 22 टू विन। संदेश मात्रे। गौतम आखरे एक बार फिर से अपर कट। बहुत अच्छा स्ट्रॉन्ग जोन है गौतम का। स्क्वायर ऑफ द विकेट यहाँ पर दूसरा रन लेते समय आउट हो सकते थे भरत। ज्याला पाठवला गौतमनी परत, तो आहे भरत। चुका करत होता कळत न कळत, तो होता भरत। अब 11 गेंदे और
21 रन, 11 बॉल्स 21 रन्स टू विन। इतना अच्छा मेहनत करने के बाद यहां से मैच हारना नहीं चाहेगी ड्रीम 11। एक चीज ध्यान रखिए, ये वो वाला ड्रीम 11 नहीं है जहां 50 में आप लाखों कमाते हैं। ये केवल सपना पूरा करने वाली ड्रीम 11 है। इस बार मिस टाइम जरूर हुआ है, फाइन लेग पर कैच, और यहां पर आसान कैच छूट गया। एक तो मौका नहीं मिल रहा था, मौका मिला और हाथ से गेंद छूट गई। कई बार ऐसा होता है कि जंगल बियाबान एरिया में पानी नहीं आता और पानी का टैंकर आया और हम बाल्टी लेकर पहुंचे और टैंकर का पानी खत्म हो गया। 43। भरत 15 पर, गौतम 26 पर। एक खूबसूरत पार्टनरशिप यहां पर आकार लेती हुई। संदेश की गेंद और इस बार शॉट देखिए, मिसाइल की तरह लॉन्च किया गौतम, बैलिस्टिक मिसाइल, 6 रन। की और ये शॉट खेला गया था गौतम द्वारा। 49 रन्स पार्टनरशिप, 3 रन दूर है पार्टनरशिप का रिकॉर्ड तोड़ने से। लेकिन उससे भी बढ़िया वो नीले आकाश में जब गेंद जा रही थी उसको देखने का अलग मजा आ रहा था। चली चली रे 10x की गेंद चली रे। 49। अब मैच जीतने के लिए 14 रनों की जरूरत है और गेंदें बची हैं 9। विकेट की आवश्यकता यहां पर ब्रांडेड स्पोर्ट्स जागृति डोंबिवली टीम के लिए। एक डॉट बॉल, 8 गेंदे 14 रन, 8 चेंडू 14 धावा। विकास पुरुष चषक का आज का तीसरा दिन। जो टीम इस मैच को जीतेगी उसे तुरंत धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली के साथ खेलना है। और टॉस के लिए धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली के रवि बनारस, आपसे प्रार्थना है आपको रेडी रहना है। इस बार तड़का मार के शॉट था, लेकिन क्या बढ़िया कैच वहां पर पूरा किया गया है। शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. पार्टनरशिप फॉर द फर्स्ट विकेट। आउट हो गए गौतम आकरे, लेकिन आकरे ने यहां पर वाकई में मूड बना दिया। 49 फॉर 1, यानी कि अब विजय के बहुत करीब आ चुके हैं, लेकिन हिम्मत नहीं हारी, ये बड़ी बात है। गौतम आकरे जब इंटरव्यू के लिए आए उनके चेहरे पर एक प्रश्न चिन्ह था, माझे खेळाडू कोण आहे मला माहित नहीं है, लेकिन जो खिलाड़ी मिले उसको लेकर मैं खेलूंगा। स्वर्गीय धीरूभाई अंबानी ने एक बार रिलायंस के एनुअल जनरल मीटिंग में कहा था, वी बैट ऑन पीपल, मतलब जो मेरे लोग हैं मैं उन पे दाव खेलता हूं। और वो दाव यहां पर गौतम आकरे ने अपने खिलाड़ियों के साथ खेला है और अब टीम विजय के करीब है। पहला विकेट मिलता हुआ संदेश म्हात्रे को दीपेश घोलप ने कैच लिया। अब ये यहां पर मैच का टर्निंग पॉइंट बन सकता है क्या? नया बैटर है मनोज पाटिल। 49 फॉर 1। इस बार बोलर्स बैक ड्राइव, थोड़ा ऊपर थी गेंद, लेकिन वहां पर देखे खिलाड़ी के पैर को लगकर डिफ्लेक्ट हुई। जहां एक खर्चा होना चाहिए था वहां 2 खर्चा हो गया। अब ये अनपेक्षित था। ऐसी कई सिचुएशन इस मैच में आई है, लेकिन ये वाकई में अनएक्सपेक्टेड था। और 5 ओवर 51 रन, 1 विकेट। भरत खेल रहे हैं 15 पर, मनोज खेल रहे हैं 2 पर, और अब आखिरी 6 गेंदें बची और 6 गेंदों में 12 रन चाहिए। वो 1 रन अगर बचाते तो 13 का इक्वेशन आता। कई बार ऐसा आपके साथ हो जाता है, आपने लाइट का बिल भरा हुआ है, फिर भी अदानी इलेक्ट्रिसिटी बोलती है बिल भरो और सिक्योरिटी डिपॉजिट भी दो। तो ये हमारे चंडिका देवी का मंदिर है, माँ का वैभव। ये वही देवी है जो जूचंद्र वासियों को सुबह, दोपहर, शाम, रात
आशीर्वाद दे रही है। हाँ, कंपलसरी चेजिंग नहीं है। दोनों टीमों का स्कोर अगर समान हुआ तो कम विकेट खोने वाली टीम विजेता घोषित की जाएगी। ये पहले दिन से हम बताते आ रहे हैं। आई चंडिका देवी, शिरावरी हात त्या आदिशक्तीचा, त्याच्या शिरावरी हात त्या चंडिका आईचा. आमचा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. एकच वादा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. मोठ्या मनाचा राजा सारखा मन आणि मनासारखा राजा, ऐसा कहा जाता है। दादा सारखा मन आणि मनासारखा दादा। 6 बॉल 12। ब्रांडेड स्पोर्ट्स के कैवल्य बंधु पाटिल भी बहुत करीब से इस मैच को देख रहे हैं। विशाल के ऊपर जिम्मेदारी है ये 12 रन बचाने की। अब तक बहुत अच्छा काम ड्रीम 11 ने किया है, लेकिन ड्रीम 11 का सपना चकनाचूर कर सकती है। पहली गेंद एंगल बनाकर बाहर निकली थी, दौड़कर उस पर भी रन पूरा किया। 5 गेंदे और 11 रन, 22 का रन दिया गया है। अगर दोनों टीमों का स्कोर समान होता है तो कम विकेट खोने वाली टीम विजेता घोषित की जाएगी। पहले हम बता चुके हैं। 5 चेंडू 11 धावा, 5 बॉल्स 11 रन्स। अब स्ट्राइक पर आते हुए मनोज, 5 बॉल 11। इस बार अपर काट। अब ये बहुत बड़ी गलती थी। शॉर्ट एंड वाइड बॉल और आउटफील्ड इतना फास्ट है, डब्बा खाती हुई बॉल फरार। 4 रन। हितेंद्र ठाकूर अप्पांचा हात त्याला, बेटा दादाची सदैव साथ त्याला. हितेंद्र ठाकूर अप्पांचा हात त्याला. ये मैच में आपने अपर कट और स्क्वायर कट की एक मजा लिया। 4 गेंदें बची और 7 रन चाहिए। 4 चेंडू 7 धावा। विकेट का जहां तक सवाल है, दूसरी पारी में 1 विकेट गिरा है, पहली पारी में 7 विकेट गिरे थे। 4 बॉल 7 बनाने हैं। अगर स्कोर समान हुआ तो कम विकेट खोने वाली टीम जीतेगी, और कम विकेट खोए इस वक्त ड्रीम 11 ने। बचाया हुआ पैसा, बचाया गया विकेट, बचाया गया पेट्रोल, बचाया गया शेयर, बचाई गई इलेक्ट्रिसिटी। बचत हमेशा काम देती है। इस बार बैडमिंटन शॉट खेला था, मानो बल्ले को रैकेट बनाकर स्मैश किया। 2 रन पूरे किए। 3 बॉल 5, 3 चेंडू 5 धावा। बिल्कुल इंच टू इंच, यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर ये स्कोर को चेस किया जा रहा है, जो देखने का एक अलग मजा है। क्लोज फिनिश वाले मैच हमने पहले दिन देखे थे, जब नच्ची उमर 11 भी खेल रही थी, एनबी अवध खेल रही थी। ये मैच भी बिल्कुल उसी की शैली में इस वक्त चलता हुआ। 3 गेंदे 5 रन। ब्रांडेड स्पोर्ट्स जागृति डोंबिवली बनाम ड्रीम 11। एक और अफलातून स्क्वायर कट, बॉल जा रही है वाइडिश पॉइंट की और 2 रन पूरे कर लिए। एक अच्छी बात यह है कि स्क्वायर कट और 2 रन ये बहुत अच्छा देखने मिला है। कट एंड पुल, सिंगल एंड डबल विदाउट एनी ट्रबल। 2 बॉल 3 रन, 2 चेंडू 3 धावा। मैच अब बहुत ज्यादा नाजुक मोड़ पर आकर खड़ा हो गया है। 1 बॉल 5, 1 बॉल 6 मुंबई में, ठाणा में, पालघर में, रायगढ़ में सब जगह लगते हैं, लेकिन 1 बॉल 1, 1 बॉल 2 का इक्वेशन बहुत इंपॉर्टेंट होता है। 2 बॉल 3 का इक्वेशन है। आखिरी बॉल तक कोई भी टीम इसको लेके नहीं जाना चाहेगी। जो भी फिनिश करना है पहले करेंगे। अगर विकेट आता है तो ब्रांडेड का फायदा है कि डॉट बॉल हो जाएगा, लेकिन अगर चौका छक्का आता है तो काम तमाम हो जाएगा। सौरभ के ऊपर जिम्मेदारी। 2 गेंदों में 3 रन। विकास पुरुष चषक 2023 में बहुत ही लाजवाब मुकाबला चल रहा है। मैच नंबर 12। 2 बॉल 3, मनोज 4 बॉल 10 पर खेल रहे हैं, और मनोज के ऊपर सारा लक्ष्य केंद्रित किए हुए हैं इस वक्त हमारे 70 के यूट्यूब के तमाम दर्शक, मैदान के ऊपर उपस्थित दर्शक। जी हाँ, इस वक्त हमारे बीच हमारे कुछ और मोअज़्ज़िज़ मेहमानों का शुभ आगमन होने जा रहा है।
और ये जानकारी हम तक पहुंचेगी। ओ बहुत ही बढ़िया गेंद यहां पर, ड्रीम बॉल। सौरभ मात्रे की अब एक गेंद में 3 रन चाहिए। अगर 2 भी बनते तो कम विकेट खोने के आधार पर जीत जाएंगे। हिम्मत हारना नहीं है, अभी बहुत आगे जाना है। हिम्मत हारना नहीं, अभी बहुत आगे जाना है। जिन्होंने कहा ये तेरे बस का रोग नहीं है, उनको प्रूव करके दिखाना है। और ये प्रूव दोनों टीमों को करना होगा। जो आग तेरे सीने में जल रही है, वही आग मेरे सीने में भी जल रही है। और अब 1 बॉल 3 रन। और ये स्क्वायर कट के जरिए यहां पर मैच को जीता दिया। 4 रन और आखिरी बॉल पर मनोज पाटिल ने विजय का इतिहास लिखा। सौरभ की गेंद वहां पर अच्छे से पढ़ ली और उसके ऊपर गेंद को जब पढ़ लिया तो चौका जड़ दिया। हमारे बीच मनोज पाटिल ने मैच को फिनिश किया और मनोज भाई सोलंकी इनका आगमन हुआ है। बहुत प्रसिद्ध उद्योगपति है मनोज सोलंकी साहब, आपका हार्दिक स्वागत है। आओ साहब पधारो, आपનું स्वागत છે। और ये मैच को जीत लिया है 9 विकेट से। नॉट आउट रहे वहां पर भरत पाटिल।